कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जी आतलं बघा तुम्ही आवरायचं। बरं बरं हा हा बापू मी पण निघते आता। बरं बाबा येते का मग? अहो छोटे सरकार, अहो आता सगळं झालंय ना, मग ही तुमची मावशी अशी घरात येतच राहणार आहे का? काय? अरे मावशी आली? हो छोटे सरकार। काय ग मनाबाई, आपल्या साहेबांचा साखरपुडा झाला होता ना हिच्या बरोबर? हो भुयाजी। काय वया कशी पोरगी आहे ग, एवढा साखरपुडा मोडला तरी घरला काय येते, दव काय आणते? हो मम्मा, काल आत्या मावशीने मला बाबा बरोबर गरज आणि साहित्य पण पाठवलं होतं। अहो छोटे सरकार, मला ना हा त्यांचा नवीन प्लॅन वाटतोय। अहो तुम्हाला खुश करण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं असणार आहे बघा। मम्मा मी सिंपाय, आता करायचं काय याचाच विचार करतोय मी। छोट मालक, अहो माझ्याकडे एक उपाय आहे बर का। काय उपाय भुयाजी? ते उपाय केला ना की मग साहेब आणि मॅडम 7 जन्म वेगळं होणार नाहीत। 7 जन्म? अहो भुयाजी, अहो उपाय काय सांगा ना लवकर। हे बघ बाया, आता मी पडली बाहेरची बाई, पण मला लई वाटतं साहेबांचं आणि मॅडमचं नातं असं फुलासारखं फुलायला पाहिजे। हा बोला काय पुयाजी, आता किती भाऊ खाताय? ते ब्रह्मकमळ म्हणून असते, ते माहितीये का तुम्हाला? नाही पुयाजी। ते ना एक पांढरं फुल असते आणि लई खास असते आणि ते सहजासहजी कुठे मिळत नाही। हा मग आणि ते फुल ना वर्षातनं एकदाच फुलतं आणि एकाच रात्री फुलतं बर का, आणि ते असं लगेच घावत बी नाही कुठं बर का छोटा मालक। पुयाजी याचं आपण करायचं काय? हो, ते फुल मिळालं ना की घरी घेऊन यायचं आणि मग त्या फुलाबरोबर ना घरात सुख शांती सगळं येतं बघा। भुयाजी, अहो तुम्ही खरं बोलताय का? माझे मा आणि बाबा अशीच एकत्र राहतील ना पुयाजी? राहत्याल खरंच, तुमचा काही माझ्यावर विश्वास नाही का काय? अहो खरं बोलते मी, माहितीये का तुम्हाला, ते फुल जर घरी आणलं ना की तुमची सगळी विघ्न निघून जातील बघा छोटं मालक। भुयाजी, पण ते फुल आपल्याला मिळणार कुठं हो? बया आता ते तुम्हाला शोधायला लागणार। हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।